समर्जित खाडगेंनी राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केला आहे। कागलमध्ये त्यामुळे हसन मुश्रीफ विरुद्ध समर्जित खाडगे असा सामना होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे आणि लवकरच आणखी एक पक्ष प्रवेश होणार असं समर्जित खाडगेंनी सांगितले। त्यामुळे तो पक्ष प्रवेश नेमका कोणाचा असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान कागलच्या भविष्यासाठी पक्ष बदलला असं स्पष्टीकरण समर्जित खाडगेंनी दिलाय। तर कागलमधील गैबी चौकात शरद पवारांचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये जे कालपर्यंत भाजपमध्ये होते ते समर्जित खाडगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता ते कागलमधून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। तसं झालं तर हसन मुश्रीफ जे मागील बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी निवडून येत आहेत आणि सत्ताधारी सध्या आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये समर्जित खाडगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोणीही स्वतः विजयाची घोषणा करू नका। आपल्याला अजून पुढचे 2 महिने लोकांमध्ये जाणं, लोकांपर्यंत पवार साहेबांचा संदेश पोहोचवणं आणि प्रत्येक घरामध्ये तुतारी पोहोचून येत्या काळामध्ये कागल विधानसभेचं सुराज्य निर्माण करण्यासाठी काम करायचंय। मी आवर्जून सांगतो, काही लोक स्वतःला मीच निवडून आलो असं बोलत असतील, तो त्यांचा विषय। पण आज जो आपल्याला मिळता प्रतिसाद आहे, पुढच्या 2 महिन्यासाठी आपल्याला प्रचंड परिश्रम घ्यायचे आहेत आणि ते 100% परिश्रम आपण घेऊ आणि 2 महिन्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय मिळवू। आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बरेच प्रवेश झालेत, बरेच प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होतील, पण हा पहिलाच कार्यक्रम आहे जेव्हा स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेब डायरेक्ट प्रवेशासाठी सभा घेऊन प्रवेश करतायत। हे कागलचा मान सन्मान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।